राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंतराव पाटील यांच्या संदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांनी असभ्य शब्दात टीका केल्याबद्दल पडळकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्व आघाड्यांवर अयशस्वी होत असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या लोकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वातावरण तसेच सलोखा खराब करण्याचा प्रयत्न करते, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली। तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सर्व शेतकऱ्यांचे बेहाल आहेत। महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर, ज्वारी, मका, सूर्यफूल तसेच फळबागांचे 100% नुकसान झालंय। शेतकऱ्यांना अतिवृष्टी जाहीर करून एकरी 50,000 रुपये देण्याचं काम व संपूर्ण कर्जमाफी करण्याचं काम भारतीय जनता पार्टी सरकारचं आहे। परंतु या सर्व प्रकरणावरून सर्वसामान्य जनतेचं, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजप गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या लोकांना हाताशी धरून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे अशा लोकांना तात्काळ समज द्यावी, अन्यथा महाराष्ट्रातील वातावरण बिघडायला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून सरकारला दिलाय। यावेळी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। फडणवीस सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, बीजेपी सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद, फडणवीस सरकार मुर्दाबाद। गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा झाला पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे।